सुरेश पाटील यांचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय. त्यांची 5 एकर शेती आहे. सुरेश पाटील हे मालेगावातील एक प्रयोगशील शेतकरी असल्याने ते आपल्या शेतात सतत नवनवीन पिकं घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे ऊस हे मुख्य पीक घेतलं जातं. त्याचबरोबर निम्म्या अधिक क्षेत्रावर भाजीपाला, गहू, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बीट, सूर्यफूल यांसारखी पिकं देखील घेतली जातात. सध्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्यांनी ऊसामध्ये बटाटा हे आंतरपीक घेतलंय. ऊस आणि बटाटा पिकाचं त्यांनी उत्कृष्ट नियोजन केलंय. त्यामुळे ऊसाबरोबरच बटाटा पीक देखील चांगलं तयार झालंय. सध्या बटाटा काढणीच्या अवस्थेत असून त्यातून भरघोस उत्पन्न निघण्याची अपेक्षा सुरेश पाटील यांना आहे. पहिलं मेन पीक आमचं ऊसाचं. ऊसाच्या पिकानंतर हे आंतरपीक गहू करायच्या ऐवजी हे केलं, बटाटो केली. आणि बाकीच्या गावातल्या 10-15 लोकांनी गट निर्माण करून बटाट्याचं बी आणलं. बी आणल्यानंतर आम्ही हे प्रयोग केला. प्रयोग केल्यानंतर आज आता 10-12-15 वर्षापैकी अशी थंडी पडली नाही, ती एवढी अमदार थंडी पडली, तरीसुद्धा त्याला आम्ही कव्हर केलं. काही वर्षांपूर्वी सुरेश पाटील यांनी टोमॅटोचं पीक घेतलं होतं, परंतु बाजारातील दराच्या चढ उताराचा त्यांना मोठा फटका बसला होता. त्याचबरोबर टोमॅटोसाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च देखील करावा लागला होता. त्या तुलनेत बटाटा हे पीक शाश्वत नफा मिळवून देणारं आणि कमी खर्चिक असल्याने त्यांनी 3 एकरावर ऊसात बटाटा पिकाचं नियोजन केलंय. टोमॅटो काढणीनंतर तो जास्त दिवस टिकत नाही. त्याऐवजी बटाटा साठवण दीर्घकाळ करणं शक्य असल्याने त्याचा फायदा होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर इतर बाबींचं नियोजन देखील सोपं होत असल्याचं पाटील यांना वाटतंय. आमचं कोल्हापूर मार्केट कोल्हापूरला जवळ असल्यामुळे आम्ही टोमॅटो, वांगी, भाजी, फ्लावरपाला हे करत होतो. मग हे त्याचे थोड्या प्रमाणात एक वेळ आता कशी बटाटो जशी आम्ही लावल्या 3 एकर, त्यावेळी आम्ही टॅमॅटो 3 एकर केली. टॅमॅटो 3 पहिले 1-2 बाजारात चांगल्यापैकी दर लागले आणि त्यानंतर दर जे असा पडला की पुन्हा त्यात काय राहीनाच, म्हणून ते आम्ही काढून सगळं पिकून दुसरं त्यात आंतर पीक घेतलं. त्याच्यानंतर आम्हाला असा अनुभव झाला की टमाटोपेक्षा ह्याला कष्ट कमी. एकदा लागवण करून झाली की तुम्ही औषधच नसतं. टमाटोला तार काटे आली, बायका आल्या, बाकीचे मजूर आले, ती मिळत नाहीत. ह्याला तसं नाही. एकदा तुम्ही लावण केली की आणि आंतरपीक हे बटाटो घेतले की काढायलाच माणसं लागतात. आणि काढायला म्हणजे ज्यावेळी तुम्ही असं करता निवड बटाटोच काढायचे नसतात, त्याच्यासंग आंतरपिकासंग हे ऊसाची लावून सुद्धा भरणी होऊ शकते. एका वेळा तुम्ही दोन्ही कामं होऊन जाते त्याची. सुरेश पाटील यांनी 25 ऑक्टोबरला बटाटा पिकाची लागण केली. त्यापूर्वी 15 जुलैला त्यांनी सोयाबीन पीक घेतलं होतं. सोयाबीन काढणीनंतर बटाटा आणि ऊसासाठी पूर्व मशागत म्हणून शेतात मेंढ्या बसवण्यापासून त्यांनी नियोजन केलं. पूर्व मशागतीनंतर 4 फुटाच्या अंतराने सरी सोडून बांधावर 6 इंचाच्या अंतराने बटाटा कंदाची लागण केली. त्यानंतर 4 दिवसांनी सरीमध्ये ऊसाची लागण करून घेतली. पाण्यासाठी त्यांनी ठिबक संचाचा वापर केला. त्यामुळे पाणी, सूक्ष्म खतं, औषधं, मजूर या गोष्टींचं नियोजन सोपं झाल्याचं सुरेश पाटील यांचं म्हणणं आहे. पुन्हा खत इसकटल्यानंतर आणि नांगरून सरी सोडून घेतली. पहिल्यांदा आम्ही बटाटोची लावण करून घेतली. बटाटोची लावण ती मुजवली, दुसरी त्याला बोध करून त्यात ऊसाची लावण करून घेतली. आणि त्याला पहिल्यांदाच आम्ही बटाटोला लावत असताना खाली 9 पोती DAP, 4 पोती पोटॅश इसकटलं. पुन्हा लावणीला पण 7-8 पोती DAP, पोटॅश लागणार इसकटलं. आणि त्यानंतर आम्ही ह्याला ड्रीप केली. ड्रीप केल्यानंतर एवढा मोठा ड्रीपचा फायदा झाला की आम्ही निव्वळ बटाटोला जेवढं लागते तेवढंच पाणी त्याला मिळायला लागलं. ज्या बटाट्याला जेवढं लागते तेवढंच त्याला पाणी मिळालं. दत्त फॅक्टरीनं ह्याच्या सबसिडीवर ड्रीपचं प्रकरण केलं आणि ड्रीप करून घेतलं. आता दोन्ही पिकं एवढी चांगली आली की बटाटो बी पाणी घेतोय आणि ऊस पण पाणी घेतोय. सुरेश पाटील यांनी आपल्या शेतात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कुफरी ज्योती वाणाची लागण केली आहे. हा वाण 100 ते 110 दिवसात तयार होणार असून सध्या त्याचं पीक परिपक्वतेच्या अवस्थेत पोहोचलंय. सुरेश पाटील यांच्या चांगल्या नियोजनामुळे सरासरी 20 टन उत्पादन मिळण्याचा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे सध्याच्या बाजारभावाचा विचार केल्यास त्यातून चांगला नफाही मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. बटाटोचं बी मिळत नाही. बी हे पंजाबवरून आणायला, मग शेतकऱ्यांना त्या घडत नाही. म्हणजे आमच्या ॲग्रिकल्चर कॉलेजनं त्याची पुढाकार घेतली. स्वतः गेली कदम साहेब, तिथं जाऊन रावरेवदर समजावून सांगून त्याची बियाणे आणून साताऱ्यात फ्रीजला ठेवली, कोल्ड फ्रीजला ठेवली. तिथून आम्हाला आमची गाडी करून घेऊन जाऊन आम्ही स्वतः घेऊन आलो. एक बटाटा असा एवढा मोठा जर असेल त्याच्यात 4 बी निघतात. ह्याच्यात जसा डोळा असेल तसं कापायचं आणि अर्ध्या फुटावर पाऊण फुटावर लावून लागण करून घ्यायची. लागण करून घेऊन त्याला मुजवून टाकायला, लागवड टाकून त्यावेळी मुजवून टाकायचं त्याला. ड्रीपचा आता तसा बघायला तर आमचं एक मजूर वाचले, पाणी वाचलं आणि बऱ्यापैकी आज मजुरांची 200, 250, 300 रुपये हजेरी घेतात तिने पाणी पाजायला. त्यापैकी आता आम्हाला पाण्याची नाही. सकाळी पहाटे लाईट, रात्रीची लाईट असते. एक अर्धा तास सकाळी 4ला आणून सोडलं, 7 वाजेपर्यंत सोडलं तर संपूर्ण रान 2 तासात तुमचं कव्हर होतं ड्रीपनं.
सुरेश पाटील यांना शेती करण्यासाठी त्यांचा मुलगा ऋतुराज याची चांगली मदत होतीये. कृषी पदविका घेतलेल्या ऋतुराजने नोकरीच्या मागे न लागता स्वतःला वडिलांच्या सोबतीने शेतीत झोकून दिलंय. त्यामुळे सुरेश पाटील यांना त्यांच्या शेतीत नवनवीन प्रयोग करायला मोठी मदत होतीये. शेतीमध्ये जास्त आवड आहे, त्यामुळे मी शेती आणि त्यानंतर मग हे आम्ही स्वतःच म्हणजे औषध मारणे सगळं करणे, त्यामुळं बाकीचं काही म्हणजे आमचं स्वतःच करतो, त्यामुळे काही अडचण नाही. आणि मजुरांची शक्य कमी, मजूर न मिळण्याची शक्यता कमीच आहे. आता मजूर मिळतच नाहीत. मजुरांची आता हजेरी भरपूर असल्यामुळं ते म्हणजे आता त्या मजुरांना कसं जाऊन बोलवून आणण्यापेक्षा स्वतः केलेलं त्यातसुद्धा भरपूरमध्ये आम्हाला हे मिळेल, त्यात फायदा मिळू शकला. त्यामुळं आम्ही स्वतः केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा मिळेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कोल्हापूर कृषी विस्तार विभागामार्फत सुरेश पाटील यांना ऊस आणि बटाटा आंतरपिकाची शिफारस करण्यात आली होती. विद्यापीठाच्या मदतीने त्यांनी केलेला हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार सुरेश पाटील यांनी योग्य नियोजन केल्यामुळेच हे शक्य झाल्याचं मत कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या संशोधक प्राध्यापकांनी व्यक्त केलंय. बटाट्याची लागण कशी करायची, त्या बटाट्याचं निवड, त्याची बीज प्रक्रिया, त्याची शेतामध्ये लागण करत असताना प्रत्येक अंतर कसं असावं आणि ती लागण विद्यापीठाच्या शिफारशीस केलेल्या मात्रेनुसार लागणाऱ्या सर्व प्रकारच्या निविष्ठा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आणि साधारणपणे 70 दिवसामध्ये त्यांनी ह्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेतलेलं आहे. सरासरी प्रत्येक झाडाला साधारण 15 ते 20 बटाटे साधारण 300 ते 400 ग्रॅमच्या रेंजमध्ये इथे आलेले दिसत आहेत. त्याचबरोबर रोग किडींच्या नियंत्रणासाठी सुरेश पाटील यांनी शिफारशींनुसार आणि मार्गदर्शनानुसार योग्य त्या उपाययोजना केल्यात. त्यामुळे त्यांचं पीक चांगलं आल्याचं मत प्राध्यापक विलास करडे यांनी व्यक्त केलंय. तर वातावरणामधलं थंडीचं प्रमाण जर आपण बघितलं तर कमी जास्त होत आहे. त्याचप्रमाणे ढगाळ वातावरणमधून आधून येत आहे, सकाळचं धुकं आहे. आणि अशा या वातावरणामध्ये हे जो बटाटा पीक आंतरपीक घेतलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला करपा नावाचा जो रोग आहे हा पानावरती येणारा रोग दिसून येत आहे. आणि याच्यासाठी या शेतकऱ्यांनी आमच्यामार्फत याच्यावरती सुरुवातीच्या काळामध्ये 22 टीन जे आहे ते 1 ग्रॅम साधारणतः 1 लिटर पाण्यासाठी वापरलेला आहे. आणि जसा हा रोग जर बळवला तर या ठिकाणी क्वांटॉप आणि टिल्ट यासारख्या औषधाचा फवारणा घेऊन त्यांनी नियंत्रण केलेलं आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही रस शोषणाऱ्या किड्या आहेत, मावा आहे, तुडतुडा आहे, पांढरी माशी आहे, यासारख्या रस शोषणाऱ्या ज्या किड्या आहेत त्या पानाच्या मागच्या बाजूला राहून रस शोषण करतात. आणि त्याच्यामुळं पानं जे आहेत हे आपल्याला सारखे दिसतात किंवा जाड झाल्यासारखे दिसतात. अशासाठी सुद्धा आम्ही यांना जैविक नियंत्रणासाठी सापळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये रस शोषणाऱ्या किडीसाठी पिवळे सापळे दिलेले आहेत, शिवाय निळे सापळे दिलेले आहेत. आणि त्याच्यावरती ज्या वेळेला हे पतंग चिकटले जातात त्यावेळेला त्यांना आपोआप कळतं की या ठिकाणी किडे आलेले आहेत आणि त्याचं नियंत्रण केलं पाहिजे. एकूणच सुरेश पाटील यांनी ऊसामध्ये बटाटा आंतरपिकाचा प्रयोग पहिल्यांदाच केलाय. पण हे करत असताना त्यांना स्वतःच्या कष्ट करण्याच्या वृत्तीवर असलेला विश्वास मोलाचा ठरलाय. त्यामुळेच त्यांनी केलेला प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांच्या प्रयोगशीलतेला दाद देण्यासाठी त्यांच्या शेतात परिसरातील शेतकरी आता भेट देऊ लागलेत. राजेंद्र हंकारेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.